आणि या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 1 तास जी काही चर्चा झाली त्यानुसार नेमकं पुढे काय होतं याची उत्सुकता आहे। या संदर्भात आपण बोलूया। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे आपल्या सोबत आहेत। सुषमाताई, स्वागत। आपण बऱ्याचदा बोलतोय जे काही घडतंय त्यावरती। आता आज देवेंद्र फडणवीसांची आणि राज ठाकरेंची भेट झाली। अर्थात प्रस्ताव त्यांना किंवा ऑफर दिली गेल्याची शक्यता महायुतीमध्ये सामील होण्याबाबत। मग उद्धव ठाकरेंची युतीचं काय? नाही, आता ही भेट कशासाठी होती, या भेटीच्या दरम्यान कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, नेमकं काय झालं हे आपल्याला काही माहित नाहीये। जोपर्यंत दोघांपैकी किमान एक जण म्हणजे फडणवीस आणि राज ठाकरे या दोघांपैकी कोणीतरी एक जण जोपर्यंत समोर येऊन बोलत नाही तोपर्यंत आपण कुठलाही कयास बांधणं हे सर्वथा चुकीचं असेल। एक मात्र नक्की आहे की राज ठाकरे यांनी मुलाखतीच्या दरम्यान जेव्हा म्हटलं की महाराष्ट्राच्या हितापेक्षा माझा इगो मोठा नाही, मी माझा इगो बाजूला ठेवायला तयार आहे, अगदी त्याच्यानंतर तात्काळ माझ्या पक्षाकडनं प्रचंड सकारात्मकता दाखवली गेली। माझ्या पक्षाकडून अगदी सकारात्मकतेने माझे नेते अनिल परबजी असतील, संजय राऊतजी असतील किंवा नेते आदित्यजी असतील, या सगळ्यांनी सकारात्मकता दाखवली। एवढंच नाही तर पक्षप्रमुखांनी सुद्धा अत्यंत सकारात्मक अशा प्रतिक्रिया दिल्या। म्हणजे आम्ही नुसता प्रतिसाद नाही तर आम्ही 10 पावलं त्यांच्या दिशेने टाकली सुद्धा। आणि महाराष्ट्राच्या मनात जे असेल ते होईल असं म्हटलं सुद्धा। आता महाराष्ट्राच्या मनात काय आहे तर निश्चितपणे गुजरातला आपला स्वाभिमान सगळा गहाण ठेवणाऱ्या लोकांच्या सोबत आपण जाऊ नये हे महाराष्ट्राच्या मनातलं आहे। आता यावर त्यांनी काय भूमिका घ्यायची, मला वाटतं हा त्यांचा कॉल आहे। त्यांनी तो कॉल घ्यायचा आहे की त्यांना महाराष्ट्राचं हित साधणाऱ्या आणि महाराष्ट्रासाठी झगडणाऱ्या लोकांच्या सोबत राहायचं आहे की महाराष्ट्रातल्या महापुरुषांचा सातत्याने अवमान करणाऱ्या, महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला पळवणाऱ्या आणि महाराष्ट्राशी द्रोह करणाऱ्या लोकांशी हातमिळवणी करायची किंवा त्यांच्या हिताच्या भूमिका घ्यायच्या। काय करायचं नेमकं हा कॉल त्यांचा आहे सर्वस्वी। बरोबर आहे। सुषमाताई, तुमच्या मनात लाख असेल, महाराष्ट्राच्या मनात लाख असेल दोघांनी एकत्र यावं, पण राज ठाकरेंच्याच मनात ते नसेल, काही वेगळंच असेल तर मग काय? एक्झॅक्टली, आपल्या मनात काय आहे याही पेक्षा समोरच्याच्या मनात काय आहे हे जास्त महत्वाचं आहे। कारण त्यांना काय वाटतं बघा, बऱ्याच वेळा असं होतं की निवडणुकीच्या काळात ना मनसे प्रमुखांच्या भूमिका वेगळ्या असतात आणि निवडणूक संपून गेल्यानंतर विराम काळातल्या भूमिका त्याच्यापेक्षा अगदीच वेगळ्या असतात। त्यामुळे त्यांनी दिलेली मुलाखत ही विराम काळातली मुलाखत आहे आणि आत्ता जे ते करत आहेत ती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरची मुवमेंट आहे। त्यामुळे या दोन्हींचा ताळमेळ किती बसवायचा हे तुमच्या माझ्याही आकलनाच्या पलीकडची गोष्ट आहे। परंतु या सगळ्यांमध्ये ते त्यांच्या मानणाऱ्या समर्थक वर्गाला कसे सामोरे जातील किंवा त्या समर्थकांना ते काय उत्तर देतील हाही नेमका प्रश्न आहेच। बरं सुषमाताई, जर महायुतीची ऑफर राज ठाकरेंनी मान्य केली, एक्सेप्ट केली असं आपण गृहीत धरू, तर मग महाराष्ट्र नाराज नाही का होणार? नाही, एकतर जर तरला काही अर्थ नाहीये। दुसरं असं की समजा त्यांनी आपण असं गृहीत धरू की आजची चर्चा ही त्यांची युतीच्या संदर्भाने होती, तरी सुद्धा मला असं वाटतं की आमची त्याच्यावरती कुठलेही बंधन आणण्याची काही आवश्यकता नाही किंवा आम्हाला तो अधिकारही नाही। मनसे हा एक स्वतंत्र पक्ष आहे, मनसेचे नेते हे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, ते निर्णय घ्यायला सक्षम आहेत। त्यांनी त्यांचा निर्णय काय घ्यायचा हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे। त्यावर आपण कुठलीही बंधनं, कंपल्शन किंवा त्यावर आपण टिप्पणी करणं हे सर्वथा अयोग्य असेल। आम्ही आमच्याकडून प्रस्ताव देऊ शकतो की महाराष्ट्राचं हित कशात आहे, तो प्रस्ताव स्वीकारायचा की लाथाडायचा हा प्रश्न त्यांचा आहे। प्रस्ताव लाथाडणे हे जर त्यांचं ठरलेलं असेल तर आपण कोण असतो की त्यांच्याशी बोलणारे? म्हणजे काय म्हणतात की दिल दिया दिलदार समज कर और तुमने ठुकरा दिया फुटबॉल समज कर, असं जर काही होणार असेल तर आपण काय त्याला बोलू शकतोय? बरं सुषमाताई, बरं तुम्ही म्हणताय ते अगदी खरं आहे, मात्र आजची भेट जी झाली
ती लोक काही म्हणत असतील की महाराष्ट्राच्या विकासासंदर्भात वगैरे वगैरे हे दोन नेते भेटलेत, मात्र खरंच प्रामाणिकपणे सांगा, असं तुम्हाला वाटतं का विकासासाठी असे दोन नेते ठरवून एका हॉटेलमध्ये भेटणं आणि त्याचसोबत उदय सामंतांसारखे नेते मंत्री सतत शिवतीर्थवरती राज ठाकरेंच्या भेटीगाठी घेणं हे काही दिवसांपासून जे काही सुरू होतं त्याबद्दल काय मग? पहिल्यांदा उदय सामंतांच्या बद्दल उत्तर दिलं पाहिजे. उदय सामंत हे महत्वाकांक्षी नेते आहेत. सध्या भाजपच्या सोबत शिंदे जितके दुरावलेले आहेत तितकीच उदय सामंतांची सलगी वाढलेली आहे. उद्या कधी काळी जे आमच्या सोबत शिंदेंनी केलं ते शिंदेसोबत उदय सामंतांनी केलं तर आश्चर्य वाटायला नको. इतक्या उदय सामंतांच्या महत्वाकांक्षा सध्या चरमबिंदूला पोहोचलेल्या आहेत. हा एक भाग. आणि दुसरं असं की फडणवीस हे विकासासाठी काही करतात, कृपया या अंधश्रद्धेतनं आता आपण चटकन बाहेर आलो पाहिजे. कारण फडणवीसांचा विकास किती मोठा आहे हे आपण बघतोय. अगदी मेट्रोला ताडपत्री लावण्यापर्यंत त्यांचा विकास पोहोचलेला आहे. किंवा त्यांचा विकास म्हणजे कधी काळी 20-22 कोटी ज्या संजय शिरसाटच्या खात्यात होते त्याच्या खात्यामध्ये आता 400 कोटीपर्यंतची रक्कम जाण्यापर्यंत त्यांनी नेत्यांचा विकास केलेला आहे. सर्वसामान्य जनतेचा विकास नाही. फडणवीस जेव्हा कधी भेटतात तेव्हा विकासापेक्षा सुद्धा जास्त ते लोकांचे पक्ष फोडण्यासाठी भेटतात. पक्ष फोडणे, कुटुंब फोडणे, नातेसंबंध तोडणे यामध्ये फडणवीस प्रचंड माहीर आहेत. त्यामुळे फडणवीसांच्या भेटीगाठी या महाराष्ट्राच्या विकासापेक्षा सुद्धा पक्ष तोडाफोडीच्या आणि कुटुंबातली तोडफोड करण्याच्या जास्त असतात. ठीक. सुषमाताई, धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी, आपली सविस्तर प्रतिक्रिया देण्यासाठी. तर आपण पाहतोय राज ठाकरेंच्या मनात नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची तब्बल 1 तास भेट झाली. 1 तास दोघांमध्ये चर्चा झालेली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये ही बैठक संपन्न झालेली आहे. जवळपास 1 तास चर्चा या बैठकीमध्ये दोघांमध्ये झाली असल्याचं कळतंय. हॉटेल ताजलँड्स एंडमध्ये या दोन्ही नेत्यांची भेट झाली. ही भेट खरं तर पूर्वनियोजित होती असं बोललं जात आहे. त्यामुळे आता राज ठाकरे हे महायुतीमध्ये सामील होणार का असा प्रश्न उपस्थित होतो. एकीकडे मनसे उबाठाच्या युतीसंदर्भात महाराष्ट्रभर चर्चा सुरू असतानाच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी घेतलेली राज ठाकरेंची ही भेट आता चर्चेचा विषय ठरलेली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या मनात नेमकं काय असा प्रश्न उपस्थित होतोय. ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाला आता ब्रेक लागतो काय असा देखील प्रश्न उपस्थित होतोय. कारण एकत्र येण्याआधीच आता युती दुभंगली तर नाही ना असा प्रश्न मराठी माणसाच्या किंवा महाराष्ट्राच्या मनात उपस्थित झालेला आहे. कारण एकीकडे राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे. दोघांमध्ये तब्बल 1 तास चर्चा झाली असल्याचं कळतंय. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट असू शकते अशी देखील शक्यता वर्तवण्यात येते. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांची ही राजकीय खेळी आहे का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. कारण एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र यावेत अशी महाराष्ट्रानं वारंवार इच्छा बोलून दाखवली, मराठी माणसानं इच्छा बोलून दाखवली. मात्र तसं होताना तर काही दिसत नाहीये. कारण देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राज ठाकरे यांची भेट झालेली आहे. दोघांमध्ये तब्बल 1 तास चर्चा झालेली आहे. त्यामुळे राज ठाकरे हे महायुतीमध्ये आता सहभागी होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नेमकी दोघांमध्ये चर्चा काय झाली हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.